छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं मतदान सुरू आहे. आता अंतिम टप्प्यात अर्थात काही तास त्या ठिकाणी शिल्लक राहिले. त्यामुळं अनेक उमेदवारांचं भवितव्य 5:30 वाजता या मतदान पेटीमध्ये कैद होणार आहे. आपल्यासोबत काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्रथमच त्यांनी या ठिकाणी महापालिकेचं मतदान केलेलं आहे. काय वाटतंय, काय सांगशील तू? प्रथमच मतदान केलंय, कसं वाटतंय? वेगळ्या पद्धतीचा अनुभव होता, कारण पहिल्यांदाच मतदान केलं महानगरपालिकेचं आणि यावेळेस पद्धत पण नवीन होती की 4 जणांना मतदान करायचं होतं. आणि पण एक जर मतदान करायचं तर थोडंफार लोकांसाठी, ज्यांच्यासाठी नवीन आहे, हे प्रत्येकासाठीच नवीन आहे. महापालिकेमध्ये आता प्रभागनिहाय त्या ठिकाणी मतदान होतंय, ब गट ड, त्यामुळे अनेक लोक कन्फ्यूज आहे. तू कन्फ्यूज झाला होता? हा, थोडं कन्फ्यूज झाल्यासारखं झालं होतं, पण एक तिथे गेलो, एक 2 मिनटं बघितली मशीन पूर्णपणे, सगळे व्यवस्थित कोण कोण उभे आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्यानंतर मग समजलं की कसं बटन दाबायचं आहे, 4 बटन दाबायचे आहेत वगैरे, ह्या गोष्टी सगळ्या समजल्या. तू मतदान केलंय, काय अनुभव होता? अनुभव खूप चांगला होता आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ह्या इलेक्शनमध्ये प्रथमच प्रभागनिहाय मतदान होतं आहे. तर अनेक जण आमच्याप्रमाणेच जेवढे सगळे नागरिक आणि मतदार आहेत ते सर्व कन्फ्यूज होते की मतदान कुठल्या पद्धतीनं करायचे. आणि यामध्ये असं काहीच अवघड काहीच नव्हतं. ज्या वेळेला आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेला समोर सगळा आराखडा मांडलेला होता, त्यानुसार आम्ही मतदान केलं आहे. तू मतदान केलंय का? नाही. तर तू आता प्रभागनिहाय मतदान होत आहे, तर ते कळतंय का कसं मतदान करायचं? आपल्याला 4 मतदान करायचं आहे या ठिकाणी आणि 4 मतदान करताना आपल्याला 4 वेगवेगळ्या कलरचे बटन दाबायचे आहेत. त्यामध्ये 4 वेगवेगळे कलर जे सांगितलेले आहेत ते वेगवेगळ्या गटामधले आहेत, ठीक आहे. आणि जसं समजून चाललं की आपण जर 4 बटन नाही दाबले तर ते मतदान जे आहे ते बाकीचे उर्वरित बटन आपण नाही दाबले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. फक्त एक दाबलं तर एकच तुमचा वोट काउंट होणार त्या ठिकाणी. अशा पद्धतीने आहे. स्टॉप कर फक्त. केलं चालू. काकू, काय सांगाल? प्रथमच मतदान केलंय, प्रभागनिहाय अ ब क ड, तर काही कन्फ्यूज होतात का? नाही, मला काहीच नाही झालं. पहिल्यांदा वाटलं पण आता नाही वाटलं काही केलं. अच्छा, कशा म्हणजे मतदानाची आकडेवारी खूप कमी झाली आहे, तर बाकी उरलेल्या मतदारांना काय सांगाल? नाही, कमी नाही केलं पाहिजे मतदान. आपला हक्क आहे, ते केलंच पाहिजे मतदान.